नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण मानसशास्त्राच्या व्याख्याला सुरुवात करणार आहोत। तसं तर आता हे सुरुवातीचे मानसशास्त्राचे काही व्हिडिओ हे एकदम शॉर्टमध्ये येतील। तसं आपण पूर्वी मानसशास्त्राचे व्हिडिओ हे एक तास, अर्धा तास, दीड तासाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। पण आजच्या या व्हिडिओपासून आपण मानसशास्त्राचे एकदम शॉर्ट व्हिडिओ करणार आहोत। म्हणजे 2-2 मिनिटाचे, 3-3 मिनिटाचे, 4-4 मिनिटाचे ही सुरुवात आहे। याच्यानंतर आपण तासाचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत, जे की आपण चॅप्टर वाईज पाहणार आहोत। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मानसशास्त्राच्या काही व्याख्या पाहू। आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त मानसशास्त्र म्हणजे आता याच्यामध्ये अरिस्टॉटल असेल, मॅकडूगल असेल, वॅटसन असेल, विल्यम वुंट असेल, सिग्मंड फ्राइड असेल, यांच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या आपण पाहणार आहोत। आता यांच्या व्याख्या एकदम विस्तृत स्वरूपात आहेत, पण आपण याच्यामध्ये ह्या ज्या काही व्याख्या आहेत त्या एकदम शॉर्टमध्ये पाहणार आहोत। म्हणजे ट्रिक्स अँड टिप्सनुसार, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये त्या व्याख्या ओळखायला आणि ही व्याख्या कोणाची आहे हे पाहण्यासाठी सोपं पडेल। आता हे ज्या काही तुम्हाला नोट्स दिसत आहेत, हा चॅप्टर 17वा भाग 2 प्रकरण 37 आहे। पण हे आपलं मानसशास्त्राचं स्वतःचं पुस्तक आहे, दुसऱ्या कोणाचंही नाही आहे। ह्याच्यामध्ये लोगो वगैरे सर्व काही तुम्हाला दिसून जाईल। आता हे आपलं शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपण पुस्तक काढलेलं आहे, ते त्यावेळेसच येईल। पण आता आपण मानसशास्त्रासाठी याच्यातील काही महत्त्वाच्या ज्या काही व्याख्या आहेत, ज्या की TET आहेत त्या पाहू। आता पहिली मानसशास्त्राची व्याख्या आहे ॲरिस्टॉटल। आता ॲरिस्टॉटलची मानसशास्त्रासंबंधी व्याख्या काय आहे? आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? ॲरिस्टॉटल आणि आत्मा, ॲरिस्टॉटल आणि आत्मा एवढं लक्षात ठेवलं की आपल्याला ॲरिस्टॉटल म्हणजे काय, ॲरिस्टॉटल मानसशास्त्राची व्याख्या काय करतो की आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। ॲरिस्टॉटल आत्मा, पहिलं आणि आ म्हणजे अ लक्षात ठेवायचं। ॲरिस्टॉटल आले की आत्मा एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे आपल्याला ॲरिस्टॉटल काय म्हणतो? आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, हे लक्षात आलं। आता आपण काय पाहू? मॅकडूगल। आता हा मॅकडूगल काय म्हणतो? आता पहिले ॲरिस्टॉटल काय होतं? ॲरिस्टॉटल आत्मा। आता मॅकडूगलचं सुद्धा तसंच आहे। आता मॅकडूगल काय म्हणतो? मॅकडूगलचा सुरुवातीचा शब्द काय? मग याचा सुरुवातीचा शब्द काय येतो? मनाचा। मॅकडूगल काय म्हणतो? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र ते मानसशास्त्र। आता मॅकडूगलच्या 2 व्याख्या आहेत। मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। मॅकडूगल मनाचा, ॲरिस्टॉटल आत्मा। मॅकडूगल काय म्हणतो? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र ते मानसशास्त्र, हे झालं। आता वॅटसनचं काय आहे? वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। पण इथं काय आपण एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे? वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। सुरुवातीच्या 3 व्याख्या एकदम सोप्या आहेत। ॲरिस्टॉटल सुरुवातीचा शब्द आहे म्हणजे आत्मा, ॲरिस्टॉटलचा आत्मा एवढं लक्षात ठेवा। ॲरिस्टॉटलचा आत्मा म्हणजे आत्म्यासंबंधीचं अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, असं ॲरिस्टॉटल लक्षात ठेवायचं। त्यानंतर आहे मॅकडूगल म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र। त्यानंतर वॅटसन काय म्हणतो? वर्तनाचे शास्त्र। हे सुरुवातीच्या 3 व्याख्या सुरुवातीच्या पहिल्या अक्षरापासून लक्षात येतं। ॲरिस्टॉटल आत्मा, मॅकडूगल मनाचा, वॅटसन वर्तनाचे शास्त्र। त्यानंतर आहे विल्यम वुंट यांची व्याख्या काय आहे? बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र। आता ह्या ज्या काही व्याख्या आहेत त्या आपल्या पहिल्या चॅप्टरमधल्या आहेत। मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती ह्या चॅप्टरमधल्या ह्या व्याख्या आहेत। आता विल्यम वुंट काय म्हणतो? बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र झालं। आता आपण पाहू 5वी व्याख्या काय आहे? जी आहे सिग्मंड फ्राइडची। सिग्मंड फ्राइड काय म्हणतो? बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास। आता ह्या ज्या काही व्याख्या आहेत ह्या व्याख्या जर आपण भांडणाच्या स्वरूपात घेतल्या, आता मानसशास्त्राच्या
वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणती व्याख्या केली हे परीक्षेत विचारलं जातं. मग ह्या शास्त्रज्ञांनी असं म्हणलं, हे जर आपण भांडणाच्या स्वरूपात घेतलं तर ह्या व्याख्या आपल्याला लवकर कळतात. आता आपण जो काही चॅप्टर घेणार आहोत एकदम क्लिअर सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेणार आहोत, त्याच्यामध्ये भांडणाच्या स्वरूपात कसं पाठ करायचं ते त्यावेळेस पाहू. आता आपण याच्यामध्ये एकदम शॉर्टमध्ये पाहू. सिग्मंड फ्राइड काय म्हणतो, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. काय म्हणतो सिग्मंड फ्राइड, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आता याच्यामध्ये मन आहे. मन काय आहे, अनुभव व वर्तनाचा अभ्यास. मन काय म्हणतो, अनुभव व वर्तनाचा अभ्यास. आता आपलं स्वतःचं मन नाही आहे, म्हणजे आपलं स्वतःचं मन नाही आहे. मन नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. त्या या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. काय केलेली आहे, अनुभव व वर्तनाचा अभ्यास. म्हणजे व्यक्तीला जे काही अनुभव येत असतात त्या व्यक्तीच्या अनुभवाचा आणि त्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. एकदम सोपं आहे. अशी खूप लांबलचक व्याख्या आहे. आपल्याला त्याच्यामधल्या दोन शब्द लक्षात घ्यायचे. मन काय म्हणतो, अनुभव व वर्तनाचा अभ्यास. आता परीक्षेमध्ये पूर्णच्या पूर्ण हे येतात, व्याख्या येतात, सुरुवातीपासून शेवटपर्यंतची व्याख्या. पण आपल्याला त्याच्यामधल्या 2-3 शब्दावरून लक्षात ठेवायचं की ही व्याख्या कोणाची आहे. ॲरिस्टॉटल आले की आत्मा लक्षात यायला पाहिजे, वॅटसन आले की वर्तनाचा अभ्यास लक्षात यायला पाहिजे, मॅकडुगल आले की मनाचा अभ्यास किंवा मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र हे लक्षात यायला पाहिजे. विल्यम वुंट काय म्हणतो, बोधावस्थेचा अभ्यास. आणि त्यातल्या त्यातच सिग्मंड फ्राइड काय म्हणतो, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास. आता ह्याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं माहिती आहे का, विल्यम वुंट आणि सिग्मंड फ्राइड. विल्यम वुंट काय म्हणतो, बोध अवस्था. पण सिग्मंड फ्राइड काय म्हणतो, बोध व अबोध अवस्था. झालं का नाही, लागलं का नाही ह्या दोघांमध्ये भांडण असल्यासारखं. विल्यम वुंट म्हणतो बोध अवस्था, पण सिग्मंड काय म्हणतो बोध व अबोध अवस्था. असं लक्षात घ्यायचं, सोपं आहे. आणि त्यातच लगे मन मध्ये शिरतो आणि काय म्हणतो, तसं काही नाही आहे. विल्यम वुंट जो काय म्हणतोय तो बोध अवस्था आणि सिग्मंड फ्राइड काय म्हणतो, बोध व अबोध अवस्था. पण तसं नाही आहे. मी मन आहे, मी मन काय म्हणतोय, अनुभव आणि वर्तन. हे एवढं असं लक्षात घ्यायचं. भांडणाच्या स्वरूपात घेतलं की ह्या व्याख्या होऊन जातात. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक नवीन मानसशास्त्रज्ञ येतात. ते काय म्हणतात, मॉर्गन किंग किंवा रॉबिन्स. मॉर्गन किंग किंवा रॉबिन्स हे काय म्हणतात, हे तर थोडंसं वेगळंच आउट ऑफ द माइंड जातात. ते काय म्हणतात, मानव आणि मानवेतर वर्तनाचे शास्त्र. इतक्या वेळेस काय चालू होतं, अरिस्टॉटल स्वतःचा आत्मा सांगत होता, मॅकडुगल काय सांगत होतं, माझ्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र मानसशास्त्र. वॅटसन काय म्हणतो तो, नाही वर्तनाचा अभ्यास ते मानसशास्त्र. मग विल्यम वुंट काय म्हणतो, बोधाचा अवस्था. लगेच त्याच्यामध्ये सिग्मंड फ्राइड काय म्हणतो, नाही बोधाचा अभ्यास कसं, बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. हे सिग्मंड फ्राइडनं म्हणलं. लगेच मन काय म्हणतो, तसं नाहीये, अनुभव व वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. पण लगेच त्याच्यामध्ये आणखीन 2 साहेब येतात. कुठले, कोणते मानसशास्त्रज्ञ येतात, मॉर्गन किन आणि रॉबिन्स. हे काय म्हणतात, तसं काही नाहीये, मानव आणि मानवेतर प्राण्यांचा किंवा मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा शास्त्र म्हणजे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. काय म्हणाले मॉर्गन किन व रॉबिन्स, मानव आणि मानवेतर वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे आहेत अशा मानसशास्त्राच्या व्याख्या. एकदम सिंपल आहेत. 7 व्याख्या पाहिलेल्या आहेत. 7 व्याख्या तुम्हाला 7 ते 8 मिनिटामध्ये लक्षात आलेल्या असतील. आता हे आपण पुस्तकात वाचायला गेले तर एक व्याख्या पाठ करायला आपल्याला 3 मिनिट 4 मिनिट अर्धा तास जातो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. हे तुम्हाला एकदम मी शॉर्टमध्ये दिलेलं आहे, एकदम शॉर्ट. म्हणजे पहिलं अक्षर दुसरं अक्षर याचे ट्रिक लावून हे तुम्हाला दिलेलं आहे. ह्या 7 व्याख्या तुम्हाला पाठ झाल्या असतील आणि ह्या व्याख्या पाठ झाल्या का नाही, लक्षात आल्या का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहू. हे पहा, हे सुरुवातीचे व्हिडिओ छोटे छोटे असतील. पुन्हा आपण चॅप्टर वाईज सुरुवात करू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. ह्या व्याख्या तुम्हाला कशा वाटल्या, समजल्या का नाही त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या.